तुम्ही लहानपणापासूनच तुम्हाला गाण्याचा छंद होता? हो, लहानपणापासून माझे आई वडीलच गाणे म्हणत होते हम्म. आणि मी त्यांच्या आशीर्वादानेच म्हणजे माझ्या बाबाचा एक तारी होते, हा. ते एक तारी घेऊन सनी मी हम्म. कार्यक्रम करायला लागले. पण आता काय होतंय, गाडीमध्ये कधी एक तारी आणली ना तर ते तार तुटून जाते नाही तर फुटायला जीव येतो. मी जपातून ठेवले माझ्या बाबाचा तारे. म्हणजे ती एक आठवण आहे तुमच्या बाबाची. हो, हो, आणि त्या ताऱ्यानंच तुम्हाला हो, ताऱ्यावर चढवलं एवढ्या उंचावर, हो, हो. आहे ना? हो. खरंय. नक्कीच आपण बघू शकता म्हणजे कडूबाई खरात ह्या भावनिक झालेल्या आहे आणि खरोखर आहे. म्हणजे एक दिवस त्यांचा असा होता की म्हणजे तांड्या वस्ती वाड्यामध्ये फिरून त्या गाणं म्हणायच्या. फक्त प्रश्न त्यांच्या समोर एकच होता, पोटाचा प्रश्न होता. आणि पण समाजानं सुद्धा साथ दिली. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल केला कोणीतरी, ते तुम्हाला असं आठवते का की म्हणजे युट्यूबवर तुमचे व्हिडिओ आला, सुषमा अंधारे ताईने तुमची मुलाखत घेतली आणि तो काही तुमचा क्षण सांगा थोडा. ताईनं एका ठिकाणी वाढदिवस होता, ताईचाच वाढदिवस होता आणि त्या ठिकाणी मला आजी भाऊ द्याड्यानं बोलवलं होतं गाणे म्हणण्यासाठी. अच्छा, असंच गाणे म्हणण्यासाठी बोलवलं? मग तिथं ताईची मी भेट झाली तर ताई म्हणल्या की मी कैची पाहते म्हणे या व्यक्तीला, पण मला भेटत नाही. मग तिथं आमच्या भेटी झाल्या. मग ताईनं मला मदत बी केली काही. आणि खरोखर अंधारे ताईनं जे लाईव्ह कार्यक्रम सगळ्याला दाखवला. घरी आल्या त्या माझ्या, मी झोपडपट्टीत राहत होते, एका घरामध्ये पत्राचं शेड होतं, तिथं राहत होते. ताईनं तिथून नेऊन सनी मुलाखत घेतली आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये तमाम लोकांना दावल्या. म्हणजे पूर्ण युट्यूब डिजिटल मीडियावर तुमचं गाणं व्हायरल झालं, मुलाखत व्हायरल झाली. हो, ताईने घेतली ती आणि मुलाखत. तेव्हा समाजाला ओळख झाली की कडूबाई खरात कोण आहे. हा, त्याच्या अगोदर मग गाणं ते युट्यूबला गाजलं होतं, कुंकू लावेल रामाला. तुमचं एक गाणं आणखी